हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 7मधील चॅप्टर नंबर 4 अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्समधील प्रॅक्टिस सेट नंबर 16 सॉर्ट आउट करणार आहोत. सो त्यापूर्वी काही बेसिक कन्सेप्ट आपण क्लिअर करूया, म्हणजे हा प्रॅक्टिस सेट सोडवणं अगदीच सोपं होऊन जाईल. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय? इफ द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 90 डिग्री देन दे आर नोन ॲज कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. जर दोन अँगल्सची सम ही जर 90 असेल, 90 डिग्री असेल, तर त्या पेअरला आपण काय म्हणू शकतो? कॉम्प्लिमेंटरी अँगल्सची पेअर म्हणू शकतो. या फिगरमध्ये लक्षात येईल, अँगल ए बी सीमध्ये अँगल ए बी डी हा 55 डिग्रीचा आहे आणि त्यानंतर अँगल डी बी सी हा 35 डिग्रीचा आहे. या जर दोन अँगल्सची जर आपण ॲडिशन घेतली, दॅट मीन्स अँगल ए बी डी प्लस अँगल डी बी सी, तर काय येणार आहे? 90 डिग्री येणार आहे. सो या दोन पेअर्सला आपण काय म्हणू शकतो? कॉम्प्लिमेंटरी अँगल्सच्या पेअर म्हणू शकतो. या नेक्स्ट फिगरमध्ये अँगल पी क्यू आर हा 40 डिग्रीचा आहे आणि त्यानंतर अँगल एल एम एन हा 50 डिग्रीचा आहे. जर आपण अँगल क्यू प्लस अँगल एम जर केला तर त्यांचे ॲडिशन काय येणार आहे? 90 डिग्री. सो ही सुद्धा काय आहे? कॉम्प्लिमेंटरी अँगल्सची पेअर आहे. इज इट क्लिअर? देन सप्लिमेंटरी अँगल. नेक्स्ट पॉईंट, सप्लिमेंटरी अँगल. इफ द सम ऑफ मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 180 डिग्री देन दे आर नोन ॲज सप्लिमेंटरी अँगल. म्हणजेच ॲडिशन जर 180 डिग्री असेल दोन अँगल्सची तर तो सप्लिमेंटरी अँगल होतो आणि ॲडिशन जर 90 डिग्री असेल तर तो कॉम्प्लिमेंटरी अँगलची पेअर होते. इज इट क्लिअर? सो इन दिस फिगर अँगल ए बी डी हा किती आहे? 120 डिग्रीचा आहे आणि अँगल डी बी सी हा 60 डिग्रीचा आहे. सो या जर दोन अँगल्सची आपण ॲडिशन घेतली तर काय येणार आहे? 180 डिग्री येणार आहे. सो हे जे दोन अँगल्स आहेत, दॅट मीन्स अँगल ए बी डी अँड अँगल डी बी सी हे काय झालेले आहेत? सप्लिमेंटरी अँगल्स झालेले आहेत. इज इट क्लिअर? त्यानंतर या फिगरमध्ये अँगल पी क्यू आर हा 110 डिग्रीचा आहे आणि अँगल एस टी यू हा 70 डिग्रीचा आहे. सो या जर दोन अँगल्सची आपण ॲडिशन घेतली, दॅट मीन्स अँगल क्यू प्लस अँगल टी जर आपण घेतला तर 110 प्लस 70 हा 180 डिग्री होणार आहे. म्हणजेच ही पेअर काय आहे? सप्लिमेंटरी अँगलची पेअर आहे. सो आपण इथं लिहून घेतलेलं आहे अँगल ए बी डी, दॅट मीन्स ए बी डी हा अँगल आणि अँगल डी बी सी दॅट मीन्स हा अँगल इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजेच हा काय आहे? सप्लिमेंटरी अँगलची पेअर आहे. इज इट क्लिअर? आणि त्यानंतर अँगल पी क्यू आर प्लस अँगल एस टी यू हा सुद्धा यांची जर ॲडिशन घेतली तर ती सुद्धा 180 डिग्री येते आहे. सो ही पेअरसुद्धा काय आहे? सप्लिमेंटरी अँगलची पेअर आहे. आपण प्रॅक्टिस सेट स्टार्ट करूया. सो सी दी फर्स्ट क्वेश्चन. द मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिवन बिलो. राईट दी मेजर्स ऑफ देअर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. आत्ताच आपण काय पाहिलं? कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे असे अँगल्स असतात की दोन अँगल्सची जर सम घेतली तर ती 90 डिग्री येते. इज इट क्लिअर? सो आपण सॉल्व करूया वन बाय वन. फर्स्ट मेजरमेंट आहे आपलं 40 डिग्री आणि याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल फाइंड आउट करायचा आहे. सो वी कॅन राईट लेट द मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल बी एक्स. जर आपण एक्स कन्सिडर केलं तर आपण हे कसं लिहू शकतो? 40 डिग्री प्लस एक्स इज इक्वल टू 90 डिग्री. इज इट क्लिअर? कारण दोघांची सम काय असणार आहे? 90 असणार आहे. सो एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे 90 मायनस 40 डिग्री. इज इट क्लिअर? हा प्लस 40 आहे, शिफ्ट झाल्यानंतर मायनस 40 होणार आहे. सो वी कॅन राईट एक्स इज इक्वल टू 50 डिग्री. इज इट क्लिअर? इट इज टू मच सिम्पल. म्हणजे therefore we can write the complementary angle of 40 complementary angle of 40 degree is
50 degree. Is it clear? Then next measurement 63 degree. Is it clear? So इथं सुद्धा आपण रिपीट तेच म्हणू शकतो. लेट द मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल जे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे त्याला आपण एक्स कन्सिडर करतो आहोत. कॉम्प्लिमेंटरी अँगल बी एक्स. सो यू कॅन राईट 63 degree plus x is equal to 90 degree. सो एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. 90 डिग्री मायनस 63 डिग्री. इज इट क्लिअर? हे जर सबस्ट्रॅक्शन आपण घेतलं तर 27 डिग्री. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 63 डिग्री इज 27 डिग्री. देअरफॉर द कॉम्प्लिमेंटरी angle of 63 degree is 27 degree. Is it clear? It is too much simple. Then next measurement, third one. Third is 45 degree. So let C means कॉम्प्लिमेंटरी अँगल बी एक्स. हे शॉर्टमध्ये लिहिते आहे मी. लेट द कॉम्प्लिमेंटरी अँगल बी एक्स. जर आपण एक्स कन्सिडर केला तर वी कॅन राईट एक्स डिग्री 45 डिग्री प्लस एक्स इज इक्वल टू 90 डिग्री. इज इट क्लिअर? सो एक्स इज इक्वल टू 90 डिग्री मायनस 45 डिग्री. सो एक्स इज इक्वल टू 45 डिग्री. इज इट क्लिअर? So we can write, therefore the complementary angle of 45 degree is 45 degree. Means 45 plus 45 केल्यावर 90 degrees येणार आहे. So therefore the complementary angle of 45 degree is 45 degree. Is it clear? Then fourth measurement is 55 degree. 55 degree. So let complementary angle be x. Is it clear? So we can write 55 degree plus x is equal to 90 degree. Then we have to find out the value of x. X is equal to 90 degree minus 55 डिग्री. सिम्पली आपल्याला सबस्ट्रॅक्शन घ्यायचं आहे. 95 मायनस 90 डिग्री मायनस 55 काय होणार आहे? 35 डिग्री. सो वी कॅन राईट द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ, देअरफॉर कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 55 degree is 35 degree. Is it clear? Then next measurement, fifth one, 20 degree. So let complementary angle be x. So we can write 20 degree plus x is equal to 90 degree. Is it clear? So x is equal to 90 degree minus 20 degree. So x is equal to काय होणार आहे? x is equal to 70 degree. Is it clear? So we can write, therefore the complementary angle of 20 degree is 70 degree. Is it clear? Then next, sixth measurement, 90 degree.
तर 90 डिग्रीचं जर असेल तर आपली ॲडिशनच कॉम्प्लिमेंटरीची 90 असते. सो दुसरा अँगल काय असणार आहे? 0 डिग्रीचा असणार आहे. सो वी कॅन राईट लेट complementary angle be x. So we can write 90 degree plus x is equal to 90 degree. So x is equal to 90 degree minus 90 degree. Therefore x is equal to 0 degree. Is it clear? Just we can write therefore the complementary angle of 90 degree is 0 degree. Is it clear? Then next measurement, 7th one, x degree. सो एक्स डिग्री म्हणजेच काय? दोघांची ॲडिशन ही काय असणार आहे? 90 डिग्री असणार आहे. दॅट मीन्स 90तून हा जर एक्स सबस्ट्रॅक्ट केला तर काय होणार आहे? कॉम्प्लिमेंटरी अँगल निघणार आहे. सो वी कॅन राईट द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ एक्स, कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ एक्स डिग्री इज इक्वल टू 90 मायनस एक्स. इज इट क्लिअर? म्हणजे हा दुसरा जो अँगल असणार आहे तो काय असणार आहे? 90 डिग्री मायनस एक्स. इज इट क्लिअर? सो क्वेश्चन नंबर 2. सी दी क्वेश्चन. y मायनस 20 अँड y प्लस 30 हे दोन आपल्याला अँगल्सची मेजरमेंट दिलेली आहेत. आर द मेजर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. आणि हे दोन कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत असं सांगितलेलं आहे. सो फाइंड दी मेजर्स ऑफ ईच अँगल. म्हणजे हा अँगल म्हणजे किती असणार आहे आणि हा अँगल म्हणजे किती असणार आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो वी कॅन राईट, we know that the sum of measure of complementary angle is 90 degree. So we know that the sum of measures of complementary angles is 90 डिग्री. इज इट क्लिअर? आपल्याला हे जे दोन अँगल्स दिलेले आहेत त्यांची सम किती येणार आहे? 90 डिग्री. सो वी कॅन राईट y मायनस 20 डिग्री प्लस y प्लस 30 डिग्री इज इक्वल टू 90 डिग्री. इज इट क्लिअर? इट इज टू मच सिम्पल. फक्त हे जे दोन अँगल्स आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. सो वी कॅन राईट y मायनस 20 प्लस y प्लस 30 ब्रॅकेट फक्त काढून घेतलेले आहेत इज इक्वल टू 90 डिग्री. सो आता y प्लस y काय होणार आहे? 2y अँड 30 मायनस 20 म्हणजेच काय? मायनस 20 प्लस 30 म्हणजेच काय होईल? प्लस 10. इज इट क्लिअर? इज इक्वल टू 90 डिग्री. आता 2y आपण ॲज इट इज ठेवूया आणि हे जे प्लस 10 आहे ते राईट साईडला शिफ्ट करूया. सो राईट साईड ॲज इट इज आणि हे जे प्लस 10 आहेत ते शिफ्ट झाल्यामुळं काय होणार आहेत? साईन चेंज करून जाणार आहेत. इज इट क्लिअर? म्हणजे तिथं काय होणार आहे? 2y इज इक्वल टू 80. इज इट क्लिअर? त्यानंतर वायची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो आपल्याला हे जे 2 आहेत मल्टिप्लिकेशनमध्ये ते सुद्धा शिफ्ट करावे लागणार आहेत राईट साईडला. सो ते मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत. इकडे गेल्यावर काय होणार आहे? राईट साईडला गेल्यावर ते डिवाइड होणार आहेत. सो y इज इक्वल टू 40. 2 1चा 2, 2 4चा 8 आणि हा 0. दॅट मीन्स y इज इक्वल टू 40 डिग्री. म्हणजे वायची व्हॅल्यू ही 40 आलेली आहे. सो गिव्हनचे आपले अँगल्स आहेत हा आणि हा, यामध्ये सिम्पली आपल्याला आता वायची व्हॅल्यू पुट करायची आहे. सो वी कॅन राईट द गिव्हन अँगल्स. फर्स्ट वन काय आपला? y मायनस 20. यामध्ये सिम्पली आपण काय करणार आहोत? वायची व्हॅल्यू पुट करणार आहोत. मग काय येणार आहे? y हा 40 निघाला. सो वी कॅन राईट 40 मायनस 20
इज इक्वल टू काय येणार आहे, हा 20 डिग्रीचा येणार आहे, पहिला अँगल 20 डिग्रीचा. देन नेक्स्ट अँगल आपला काय आहे, वाय प्लस 30 डिग्री. सो इथं आपण वायची व्हॅल्यू पुट केल्यानंतर 40 प्लस 30 इज इक्वल टू 70 डिग्री. इज इट क्लिअर? म्हणजे हे जे दोन अँगल्स दिलेले आहेत त्यांची मेजरमेंट किती निघाली, 20 डिग्री आणि 70 डिग्री. म्हणजे यांची जर आपण ॲडिशन घेतली तर ती 90 डिग्री होते आहे. इज इट क्लिअर? म्हणजे हे दोन अँगल्स हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. सो वी कॅन राईट देअरफॉर द मेजर्स ऑफ complementary angles are 20 degree and 70 degree. Is it clear? हेच आपलं आन्सर आहे. सो डिअर फ्रेंड्स, इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.